उद्धव ठाकरे सध्या बोलतायत, पण तत्पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकच्या भारतनगरमध्ये घडलेली आहे। वैभव अनिल कांडेकर आणि सुप्रिया अशोक बुवा या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली आहे। इरशान पठाण यांच्या घरात होत असलेली वीज चोरी त्यांनी पकडल्यानंतर आक्रमक आणि संतप्त पठाण कुटुंबानं हा हल्ला केलाय। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातल्या औंध परिसरात एका इमारतीत तिघांचे मृतदेह आढळलेत। औंध भागात राहणाऱ्या एका या इमारतीत नवरा बायको आणि मुलगा असे 3 मृतदेह सापडलेत। आयटी अभियंता असलेल्या या तरुणानं बायको आणि 9 वर्षीय मुलाला पॉलिथिन बॅग मध्ये दाबून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतलाय। हा तरुण पश्चिम बंगालचा असल्याचं समजतंय। तो पुण्यामध्ये एका आयटी कंपनीमध्ये काम करत होता। नेमकी हत्या आणि आत्महत्या कशामुळे केली गेली आहे याचा तपास सध्या सुरू आहे। एका ब्रेकसाठी आपण आता थांबूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। लड़की तेरा नाम क्या है, पूछे वाले पूछे तो बता तेरी पहचान क्या है। तेरा नाम गूंजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन मचेगा घमासान। तेरा नाम गूंजेगा जब हर गली हर मकान देखेंगे फिर गेम तेरी से। ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी। देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल फ्री। वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्यामुळे फेब्रुवारीत बेस्टनं 412 बसेस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून बंद केलेल्या बसेस पुन्हा रस्त्यावरती धावू लागल्यात। मेट्रो 5 मार्गिकेवरील कशळी कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। कारशेडच्या बांधकामासाठी मागितलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळालाय। हैदराबादमधील कंपनीला याचं कंत्राट मिळण्याची शक्यता आहे। शिवडी नावाशेवा या मुंबई पारबंदर प्रकल्पासाठी आणखी 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे। MMRDAनं अर्थसंकल्पामध्ये हा प्रकल्प 31 मार्च पर्यंत पूर्ण होणार असल्याचं म्हटलंय। मात्र प्रकल्पातील सुविधांची कामं ऑगस्ट पर्यंत चालणार असल्याचं MMRDAनं म्हटलंय। धाराशिवमधील 4800 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप पुकारल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचा नागपुरातील सर्वसामान्यांना फटका बसतोय। नागरी सेवेसह कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले असून रुग्णसेवेतील 150 पेक्षा अधिक शस्त्रक्रियांवरती या कामबंद आंदोलनाचा परिणाम झालाय। जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावरती गेले। त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प असल्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसतोय। जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला पहिल्याच दिवशी फुटीचं ग्रहण लागलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं संपातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं। सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून युक्तिवाद झाला। राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असा युक्तिवाद शिंदेंच्या बाजूने करण्यात आला। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही गदारोळ होण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। काही संघटनांनी या संपातून माघार घेतली तर काही संघटना आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। यावरती काही निर्णय सभागृहामधून काही निर्णय होतो का हे पाहावं लागेल। महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेबाबत चर्चा करण्यासाठी आज बैठक होणार आहे आणि या बैठकीत राज्यभरातील 3ही पक्षांचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांना निमंत्रित करण्यात आलंय। या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि जयंत पाटील उपस्थित असतील। उस्मानाबादच्या धाराशिव नामांतराच्या वादावरून MIM आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत। संभाजी ब्रिगेडने इम्तियाज जलील यांच्यावरती जातीयवादाचा आरोप केलाय तर जलील यांच्यावरती असे आरोप करणं संभाजी ब्रिगेडला शोभत नाही अशी टीका MIMनं केली आहे।
नागपूरसह विदर्भाला हवामान खात्याचा येलो अलर्ट देण्यात आला. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा देखील इशारा देण्यात आलाय. राज्यामध्ये H3N2 इन्फ्लुएन्झाचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत 2 जणांचा बळी गेलाय. अहमदनगर आणि नागपुरातील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. धाराशिवमध्ये नाफेडमार्फत हरभरा खरेदी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. तसंच खरेदी प्रक्रिया 11 जूनपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. एपीएमसीत कापसाची आवक कमी झाल्यानं दर दबावातच असल्याचं पाहायला मिळतंय. कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,700 रुपयांचा दर मिळतोय. देशामध्ये सोयाबीनचे दर दबावात असल्याचं पाहायला मिळतंय. आवक वाढल्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. मार्च अखेरीस सोयाबीनची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. हरभऱ्याची आवक वाढल्यानं हरभऱ्याला सरासरी 4,500 रुपये दर मिळतोय. नाफेड खरेदीनंतर खुल्या बाजारात सुद्धा दर सुधारणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. शेतकऱ्यांकडून तुरीच्या मर्यादित विक्रीमुळे तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला सरासरी 8,000चा भाव मिळत असून तुरीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. वाशीतील एपीएमसी बाजारामध्ये लाल कांद्यासह पांढरा कांदा देखील दाखल होतोय आणि आरोग्यासाठी गुणकारी ठरणाऱ्या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यामध्ये विशेष मागणी असते. परंतु यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून दरात सुद्धा घसरण झाली आणि मागील वर्षी पांढऱ्या कांद्याला प्रति किलो 23 ते 25 रुपये दर मिळत होता. यंदा मात्र हाच कांदा 10 ते 15 रुपयांना मिळतोय. कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी संतापलेत. उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा जनावरांना टाकण्याची वेळ वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती आली आहे. भारतातील पोल्ट्री उत्पादन एप्रिल ते जानेवारी दरम्यान निर्यात दुपटीनं वाढली आहे. टर्कीतून निर्यात घटल्यामुळे भारतातून निर्यात आणखी 10% वाढण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यामध्ये तापमानात मोठा बदल झालाय. कधी उन्हाचे चटके तर कधी ढगाळ वातावरण असल्यामुळे पशुधन संकटात सापडले. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. नाशिकहून निघालेल्या लॉंग मार्चला पुन्हा एकदा बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होणार असून या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वाशिममध्ये वीज चोरी विरोधात महावितरणनं धडक कारवाई सुरू केली आहे. वाशिममध्ये गेल्या 11 महिन्यात वीज चोरीची 135 प्रकरणं उघडकीस आली असून या वीज चोरांना 8,87,71,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. भुसावळ तापमानाचा पारा सरासरी 35 अंशांवरती पोहोचल्यानं विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दीपनगर केंद्रातून वीज निर्मिती वाढवण्यात आली असून राज्याला 1100 मेगावॅट वीज पुरवठा केला जातोय. धाराशिवच्या करजखेडा येथील 2 शेतकऱ्यांनी जमीन कब्जासाठी त्यांच्या कुटुंबासह उपोषण सुरू केलंय. कोर्टाचा निकाल या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या बाजूने लागून सुद्धा 4 शेतकरी जमिनीवरचा कब्जा सोडत नसल्यामुळे त्यांनी हे उपोषण सुरू केलंय. सोलापूर महानगरपालिकेकडून 2 ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. मात्र हे पेट्रोल पंप महानगरपालिका कर्मचारी चालवणार की खासगी कंपनी चालवणार याबाबत लवकरच निर्णय होईल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारकडून अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र या अभ्यास समितीवर आमचा विश्वास नसल्याचं सांगत बुलढाण्यात संपकरी आंदोलकांकडून अभ्यास समितीच्या निर्णयाची होळी करण्यात आलेली आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.